आहे. अभिषेक, तिथे जे सुरक्षा रक्षक तैनात आहेत त्यांच्याशी काही आपण बोलू शकतो का? त्यांच्याकडून काही माहिती जाणून घेऊ शकतो का? सुरक्षा अधिकारी देखील इथं आहेत. आपण त्यांच्या माध्यमातून देखील माहिती घेण्याचा प्रयत्न करू. नेमकं काय झालेलं आहे, काय नेमकं सांगण्यात आलं? धमकी आलेली आहे अनोळखी व्यक्तीकडून. मेल आला ऑफिसच्या मेलवर. त्याप्रमाणे पोलीस त्यांची कारवाई करत आहेत. आता बॉम्बस्फोट शोधक पथक आलेलं आहे, आतमध्ये गेलेलं आहे. तसं काही घाबरण्याचं कारण नाही असं सांगितलेलं आहे. तपास सुरू आहे. अधिकारी वर्ग देखील, काही कर्मचारी वर्ग आता सोडण्यात येतो आहे. एकूण तपास पूर्ण झालाय, काय सर्च ऑपरेशन पूर्ण चालू आहे, कारवाई सुरू आहे. त्याला वेळ लागेल ना. आता सभापती महोदय पण येतात आलेले आहे, आमदार महोदय पण येत आहेत. आपल्यासोबत आमदार आहेत खोडके साहेब, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. धमकीचा ईमेल आला आणि त्यामुळे कुठेतरी सगळ्या कर्मचारी वर्ग थांबून ठेवला. तर काय तुमच्याकडे काही माहिती आहे, तुम्हाला कळलं का? नाही, मला माहीत नाही, परंतु मी पोचायच्या आधी मला इथून आपल्याच टी व्ही माध्यमाचा कोणाचा तरी मला फोन आला आणि त्यांनी विचारलं की बा काहीतरी सर्वांना थांबवलं आहे, आज जाऊ देत नाही. परंतु आता माहिती घेतली असता काहीतरी मेल आलेला आहे धमकीचा आणि त्याच्यामुळं प्रिकॉशन म्हणून बॉम्ब स्क्वॉड वगैरे पोलीस आपलं काम करत आहे. 15-20 मिनटानंतर लगेच सर्वांना सोडतील असं आता तिथं सांगून राहिले. कारण की खबरदारी म्हणून पूर्ण चेकिंग करणं हे गरजेचं आहे आणि त्याचं काम ते करून राहिले. अशा बऱ्याच वेळेस थ्रेट येत असतात, परंतु थ्रेट आली म्हणून सोडून देऊन चालत नाही. त्याच्यामुळं पूर्ण प्रिकॉशन घेण्याची गरज आहे. म्हणून पोलीस आपल्या पद्धतीनं त्याचं काम करून राहिले. रात्री कुठेतरी ईमेल आलेला होता आणि आता सकाळी हा सगळा तपास होतो आहे. बरोबर आहे. प्रश्न रात्री जरी ईमेल आला असेल तरी त्याची प्रक्रिया त्यांनी रात्रीच चालू केली असेल आणि आता ते ज्यावेळेस कर्मचारी आले आणि आतमध्ये थांबवलं त्याच्यामुळं ते खऱ्या अर्थानं हा थोडासा गोंधळ झालेला आहे. परंतु त्याच्या आता त्यांनी काही कर्मचाऱ्यांना वगैरे सोडणं चालू केलेलं आहे. चेकिंग करून सोडणं चालू आहे. फक्त आता एकत्रित भरपूर लोक जमा झाल्यामुळे त्याला आता थोडासा वेळ लागेल. आपण बघू शकतो की खोडके आहेत जे इथं दाखल झालेले आहेत आणि सध्याला काही कर्मचारी वर्ग यांना सोडण्यात येत असला तर देखील दिसत आहे. हळूहळू आपण मेन गेट बघू शकतो, जिथून इथनं सगळ्यांना एंट्री ही आपल्याला मिळताना बघायला मिळत असते. एकूण जे अतिथी असेल, निमंत्रित असतील किंवा मग कर्मचारी अधिकारी वर्ग आहे तो देखील इथून आपल्याला दाखल होताना दिसत असतो. आणि त्याच माध्यमातून सध्याला पाहायचं तर जे विधान भवनाचे ज्यांचे ID आहेत त्यांना तरी सध्याला सोडण्यात येत असल्याचं आपल्याला दिसतं आहे. आणि त्याच माध्यमातून आपण इथले जे अधिकारी वर्ग आहेत त्यांच्याशी देखील बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात. नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे, सध्याला कोणाला सोडायचं, काय काय कळवलंय? तर आपण बघू शकतोय की ते ज्यांचे ID आहेत त्यांना सोडण्यात येत असल्याचं दिसत आहे. जे अधिकारी वर्ग आहे, पोलीस वर्ग आहे, आतमधले जे सुरक्षा कर्मचारी आहेत त्यांना सोडण्यात येत असल्याचं कळतं आहे. सभापतींकडनं सांगण्यात आलं होतं, निर्णय घेण्यात आलेला होता आतमध्ये सोडू नका आणि त्यामुळेच या सगळ्यांना आता आपल्याला जे अधिकारी वर्ग आलेला आहे त्यांना सगळ्या कर्मचाऱ्यांना इथं सोडण्यात येत असल्याचं दिसतंय. बरोबर आहे अभिषेक, आतमध्ये सर्च ऑपरेशन सध्या सुरू आहे आणि ज्यांच्याकडे आय कार्ड आहे त्या कर्मचाऱ्यांना आतमध्ये सोडायला सुरुवात झालेली आहे. या बातमीवर आम्ही कायम असू. अपडेट अभिषेक आणि सूरज तुमच्या दोघांकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. एक छोटासा ब्रेक घेतोय, अपडेट पोहोचवत राहू.